समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारी अंकलखोप येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत असून विनापरवाना झाडे तोडल्याने 22 सप्टेंबर रोजी दलित महासंघाच्या वतीने सोसायटीजवळ बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले। अंकलखोप विकास सोसायटीने यापूर्वी पेट्रोल पंप, बाजार, मेडिकल स्टोअर्स, रासायनिक खत गोडाऊन यासह विविध उद्योगातून विकासांना चालना दिली असून सोसायटीचा प्रगतीचा आलेख नेहमी उंचावत ठेवला आहे। अशा या सोसायटीतील संचालक मंडळाने नावाचा कारनामा केला असून मनमानी कारभार करीत शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा या योजनेचा बोजवारा उडवत सोसायटीलगत असलेली झाडे विनापरवाना तोडून यातील काही झाडांचे लाकूड परस्पर विक्री केल्याचे तसेच दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर काही लाकूड जागेवरतीच पडून असल्याचे आंदोलकांनी सांगितले। त्यामुळे वन विभागाची परवानगी नसताना विनापरवाना झाडे तोडणाऱ्या सोसायटी संचालक मंडळावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच यातील दोषींना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करीत दलित महासंघाच्या वतीने सोसायटी नजीक छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते। त्यानंतर वन विभागाने या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व दोषींवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। परंतु या आंदोलनामुळे तसेच सोसायटीच्या संचालक व सभासदांच्या मनमानी कारभारामुळे सोसायटीच्या उज्ज्वल कारभाराला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अंकलखोप सोसायटी चौकातील बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी दलित महासंघातर्फे आपण आमरण उपोषण आयोजित केलं होतं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन झाडे का तोडली, कशी तोडली याचा पंचनामा केलेला आहे। त्या पंचनाम्याच्या आधारे त्यांनी आम्हाला 7 दिवसात संबंधितांवर गुन्हे दाखल करू असा लेखी दिलेला आहे। शिवाय क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।